तर आपण पाहतो युगेंद्र पवार बोलत आहेत, आपण थेट जाऊयात. मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? तर लोकशाहीमध्ये आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क बजावायला मी इथं आलेलो आहे आणि दरवेळेला आम्ही इथंच काटेवाडीमध्ये येत असतो आणि आमचा हक्क मतदारांना काय आव्हान कराल? बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे. पवार साहेबांनी केलेला विकास, त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव, हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढं चाललोय. आपण पवार साहेबांना सोडलं नाही, त्यांच्यासोबत आपण राहिलो आणि महायुती त्याऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदारांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो. तुम्ही मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल नेला होता, हे सुरू आहे. मोबाईल नेला होता तुम्ही विचारू शकता त्यांना. मोबाईल मी बाहेरच ठेवले. पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा, मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते करा. दुसरा एक मुद्दा बिटकॉईनच्या याच्यावर निवडणूक आहे आणि विकासासाठी आम्हाला पण विकास करायचा आहे, पण शाश्वत विकास करायचा आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे. जी सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे 99% ते आहे आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे. बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाही हे सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार. त्यांच्यासाठी दिवस रात्र आम्ही झटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार. काल सुप्रियाताई पहिल्यांदा एक बिटकॉईनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोलेंचा व्हायरल झाला आहे. त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे. 5 प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले. काय त्यांची भूमिका आहे? त्यांनी डिनाय केलंय की तो आवाज त्यांचा नाही. त्यांनी खरं तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाही. माझी पहिली निवडणूक आहे, त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊन भरपूर माझीच धावपळ होती, त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला. चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांची मागणी आहे. त्यांना विचारायला पाहिजे, मी ते बघितलंच नाही. मला जरा एकदा क्लिप बघू दे, पण काही असं करतील असं मला वाटतं. यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार दोघांनाही बारामतीमध्ये अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फोड्याची सभा आणि ते शेती सभाला येणारे दोघे, त्यांना दोघांनाही बारामतीमध्ये अधिक वेळ द्यावा. सभेला सगळे दरवेळेला असतात, त्याच्यात काही वेगळं नाही. आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला. जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे. बाकीकडे पण उमेदवार आहेत. पवार साहेबांनी एक दिवस दिला, तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे. त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता. माझ्यासाठी दिला. मनापासून त्यांचा आभार आहे. पण दुसऱ्यांनी जेवढा वेळ दिलाय किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे, शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे. ते सगळे त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात. पहला चुनाव है आपका, किस तरह से आप चुनाव को देखते हैं? जो हमको कष्ट लेने थे वो सब कष्ट हम सबने लिए. मेरा कुटुंब परिवार सब हमारे जो कार्यकर्ता है सबने बहुत मेहनत की और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके सब गला क्या अलग नहीं हो रहा है, अभी यही देखना. और अभी मेहनत का फल हमको 23 तारीख को मिलेगा, ये विश्वास है. सिंपत्ति की राजनीति हो रही है सारों से. सिंपत्ति की राजनीति कौन कर रहा है? हम जो हमारे सामने. दादा का कहना था कि उस दिन जैसे टेक्सटाइल पार्क का इंसिडेंट हुआ, वीडियो आपकी तरफ से वायरल किया गया. अगर आपने अच्छे से फॉलो किया होता बारामती का कैंपेन तो आपको पता चलता कि सिंपत्ति का राजनीति कौन करता है. बिटकॉइन का जो इशू हुआ है, मतलब भाजपा की तरफ से कल देर रात में प्रेस कॉन्फ्रेंस कंडक्ट की गई और बताया जा रहा है कि सुप्रिया ताई का आवाज है.
मैंने वो देखा नहीं है। मेरा आपने ही कहा अभी मेरा पहला ही इलेक्शन है, इसलिए मैं उसमें ही बहुत व्यस्त और बिजी था, इसलिए वो मैंने देखा नहीं है, सुना नहीं है, वक्त ही मिला नहीं। और कई ऐसे कर ही नहीं सकते, मुझे लगता नहीं है का आवाज़। तो क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती तो उसे सपोर्ट करेंगे? क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती है जैसे आज दादा ये अगर मगर ये सब अगर का सवाल है, अगर वो होगा तब आप आ जाइए और मुझे पूछिए। अजितदादांनी म्हटलंय की मला बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, त्याबाबत काय सांगू? अजितदादांनी म्हटलंय की मला बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. मला पण बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे 23 तारखेला गुलाल तुमचा 100%.